आपलं हे नाशिकमध्ये गिरणारे गावी जन्मलेले. मी हे शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे होते आमदार पदासाठी. आणि महत्वाची गोष्ट, एक ऐतिहासिक घटना आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या लक्षात येईल की समाज, परंतु आपलं उभं आयुष्य वकिलीमध्ये या ग्रस्तांनी व्यवसाय केला की काय केलं, त्यांची विवाह लावून दिले पाहिजे, त्यांना खितपत पाडायचं नाही, असा त्यांनी एक क्रांतिकारक आपल्या व्याख्यानमालेमध्ये प्रमुख असलेले आणि आता दिल्लीच्या राजधानीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधी असतात. वंदे त्वां भूदेवी आर्य मातरम. स्वातंत्र्य की हे वर्ष सुरू होण्यापूर्वीच बंकिमचंद्रांच्या ह्या शतकोत्तर अमृत महोत्सवी जन्मवर्षाच्या निमित्तानं आपल्यापुढे बंकिमचंद्रांचा आणि पर्यायाने वंदे मातरमचा इतिहास आपल्यापुढे मांडताना मला अतिशय आनंद होतो. वंदे मातरम म्हणजे नेमकं काय? दोन शब्द आहेत. माते तुला वंदन असो, साधा, अत्यंत साधा असा अर्थ आहे. बंकिमचंद्रांना हे शब्द सुचले कसे आणि या शब्दांनी आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये नेमका काय स्थान निर्माण केलं? संपूर्ण जगामध्ये असं हे एकमेव गीत आहे की ज्या गीतानं एका राष्ट्राचा इतिहास घडवला, नव्हे बदलला सुद्धा. आपण विविध देशांचा स्वातंत्र्याचे लढे बघितले तर एका विशिष्ट गीताने स्वातंत्र्य लढ्याला एक निर्णायक वळण दिलंय असं कुठेही दिसत नाही. ते फक्त आपल्या भारताच्या आणि वंदे मातरमच्या संदर्भातच दिसतं. आणखीन एक वैशिष्ट्य आहे, जवळजवळ 135हून अधिक ध्वनिमुद्रणं माझ्याकडे आहेत आणि इतकी ध्वनिमुद्रणं संपूर्ण जगामध्ये, मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही, संपूर्ण जगामध्ये असं कोणतंही गीत नाही की ज्याची एवढी व्हर्जन्स निघाली असतील किंवा एवढ्या विविध गायकांनी एक गीत गायलं असेल वेगवेगळ्या पद्धतीनं. रवींद्रनाथ ठाकूरांपासून ते आजच्या A.R. रहमानपर्यंत, भीमसेन जोशी जसराजांपासून शास्त्रीय संगीताच्या या उत्तुंग शिखरांपासून पॉप संगीतातल्या उषा उत्तपपर्यंत सर्वांना हे गीत गावंसं वाटतं आणि पर्यायानं राष्ट्राला वंदन करावंसं वाटतं. याचंच या गीताचं सांगीतिक मोठेपण आहे म्हणून स्वीकारलं. वंदे मातरम हे याचं नक्की स्थान कोणतं आहे बोलण्याच्या ओघामध्ये ते बंकिमचंद्रांचं एक वैशिष्ट्य मुद्दा म्हणून सांगावंसं वाटतं की 1856 मध्ये कलकत्ता हे भारतीय चित्रकलेचं एक मोठं नाव मानलं जातं. ज्यांनी भारतीय कलेचं पुनरुत्थान केलं त्या अवनींद्रनाथ ठाकूरांनी हे अत्यंत सुरेख असं चित्र भारत मातेचं काढलं 100 वर्षापूर्वी. नेक्स्ट. एक मिनिट. मध्ये बंकिमचंद्रांचं निधन झालं आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये 1875 मध्ये वंदे मातरम गीत लिहिलं गेलं. 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली. स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळं स्वरूप मिळालं. या काँग्रेसचं अधिवेशन पुढे वारंवार व्हायला लागलं. 1885 मध्ये मुंबईला गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये पहिलं अधिवेशन झालं. व्योमेशचंद्र बॅनर्जी बंगाली गृहस्थ त्याचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यानंतर सतत अधिवेशनं होत राहिली. 1895चं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी आयोजित केलं होतं. हे अधिवेशन सुरू होताना एक तेजपुंज असा तरुण व्यासपीठावर आला. त्याच्या शेजारी त्याचे बंधू
ऑर्गन घेऊन बसलेले होते. त्यांनी वाजवायला सुरुवात केली आणि त्या तरुणांनी अधिवेशन सुरू होताना गायला सुरुवात केली. वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलय जोशीतराम सस्य श्यामलाम मातरम. संपूर्ण 5 कडव्याचं ते गीत ऐकलं आणि तो संपूर्ण समाज समोर बसलेला समूह क्षणभर आश्चर्यचकित झाला. त्या तरुणाच्या गायकीमध्ये तर काहीतरी वेगळं होतच, स्वरांमध्ये काहीतरी वेगळी जादू होती. बंकिमचंद्रांच्या शब्दांचं सामर्थ्य त्या व्यक्तीनं पुरेपूर लोकांपर्यंत पोचवलं. बंकिमचंद्रांनी हे गीत लिहिलं, पण ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्ती पुढे मिळाल्या. बंकिमचंद्रांचं हे गीत सार्वजनिकरित्या पहिल्यांदा कोणी गायलं असेल तर ते रवींद्रनाथ ठाकूरांनी या काँग्रेसच्या अधिवेशनात. फार मोठं भाग्य आहे. आजचं राष्ट्रगीत ज्यांनी लिहिलं त्या रवींद्रनाथ ठाकूर हे भारतीय साहित्यातच नव्हे तर भारतीय सगळ्याच व्यक्तिमत्वांमधलं एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं. पूर्ण पुरुष ज्याला म्हणता येईल. आपण लिओनार्डो दा विंची मोनालिसाचं चित्र काढणारा त्याला मानतो की जो चित्रकार होता, शिल्पकार होता, कवी होता, युद्धशास्त्रज्ञ होता, अत्यंत संगीत जाणणारा होता लिओनार्डो दा विंची. तसेच रवींद्रनाथ भारतीय साहित्यामध्ये आपल्याला कोणी बघायचं असेल तर तसे रवींद्रनाथ होते. अत्यंत उत्तम लेखक, कवी, उत्तम नट, नाटककार, शिक्षण तज्ञ. त्यांनी जे शांतिनिकेतनच्या स्वरूपात जे काय काम केलं ते आपल्या सगळ्यांपुढे आहेच. अलौकिक काम केलं. अत्यंत वेगळं व्यक्तिमत्व अशा रवींद्रनाथांनी बंकिमचंद्रांचं हे गीत गायलं. 1895 मध्ये हे गीत गायलं आणि 1905 मध्ये रवींद्रनाथांचे अत्यंत धनिक मित्र हेमचंद्र बसू, एच बोस यांनी, व्यापारी होते मोठे, त्यांनी त्याची रेकॉर्ड काढली. ही रेकॉर्ड काढल्यानंतर आपल्याकडे 1902 मध्ये भारतातली पहिली रेकॉर्ड निघाली गोहळजांची. केवळ 3 वर्षात वंदे मातरमची पहिली रेकॉर्ड निघाली ती रवींद्रनाथांच्या आवाजामध्ये. ही रेकॉर्ड निघाल्यानंतर त्यांना जे अपेक्षित होतच की ही रेकॉर्ड जप्त होणार आणि तसंच झालं. एच बोसांनी पुढे 2 वर्षांनी पुन्हा ही रेकॉर्ड पॅथे नावाच्या जर्मन कंपनीच्या सहाय्याने पुन्हा एकदा काढली. ही रेकॉर्ड मधल्या काळामध्ये पूर्णतः नामशेष झाल्यासारखी होती. कुठेही त्यांचं रेकॉर्डिंग नव्हतं. आपल्या सुदैवानं ती रेकॉर्ड 1970च्या सुमाराला एका संशोधकाच्या सहाय्यानं पुन्हा उपलब्ध झाली. तरीही ती लोकांपर्यंत पोहोचली नाही. कारगिल युद्धाच्या निमित्तानं भारत सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रमोद महाजनांनी ती रेकॉर्ड सरकारी माध्यमातून लोकांपुढे आणली. हे दुर्मिळ ध्वनिमुद्रण आपण ऐकणार आहोत. त्याच्या आधी रवींद्रनाथांचं एक क्लिपिंग बघणार आहोत जे सत्यजित यांनी रवींद्रनाथांची फिल्म केली होती. त्याच्या शेवटी आहे. त्याचा काही अंश ऐकवतो. रवींद्रनाथांच्या आवाजाचं हे सगळ्यात त्यांनी ज्या पद्धतीनं गीत गायन केलं ती पद्धत बंगाली संगीतामध्ये, भारतीय संगीतामध्ये या हेतूनं बंगालची फाळणी केली होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी आम्ही ही फाळणी करतोय असं वरवरचं कारण दाखवलं तरी सुद्धा त्याची मूळ कारण हे हिंदू मुसलमानांमध्ये भेदभाव पाडण्याचंच होतं. ही फाळणी निश्चित झाल्यानंतर 1905च्या ऑक्टोबरमध्ये ही अंमलात येणार होती आणि 7 ऑगस्ट या दिवशी फाळणीला विरोध करण्यासाठी एक प्रचंड मोठी सभा कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये भरायचं निश्चित झालं. ही सभा इतकी प्रचंड मोठी भरली की ती सभा आजही टाउन हॉलच्या समोरचा जो परिसर आहे तो प्रचंड मोकळा आहे. पण आजही कल्पना करू शकत नाही की त्या काळात सगळ्या बाजूनी येणारा रोंढा इतका मोठ्या प्रमाणात झाला की शेवटी आजूबाजूच्या भागांमध्ये
टाउन हॉलच्या आतल्या भागामध्ये, शेजारच्या हॉलमध्ये, शेजारच्या बिल्डिंगमध्ये आणि बाहेरच्या बाजूला अशा 5 सभा एका वेळी घ्याव्या लागल्या, एकाच वेळी. आणि या सभांमध्ये ही सभा चालू असताना, बाहेरची मुख्य सभा चालू असताना अचानकपणे एका कोणीतरी वंदे मातरम असे शब्द उच्चारले. आणि काय वाटलं काय माहिती, अचानकपणे त्यांनी दिलेल्या आवळीला, त्या अनामिक माणसांनी दिलेल्या आवळीला प्रेक्षकांमधनं, समूहामधनं पुन्हा 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 प्रतिसाद मिळत गेला. आणि वंदे मातरम, वंदे मातरम हे शब्द एखाद्या सागराच्या लाटांप्रमाणे उसळायला लागले. हे शब्द माझे नाही, श्री अरविंद यावेळी उपस्थित होते आणि अरविंदांनी या घटनेचं वर्णन दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि स्वातंत्र्य लढ्याला वंदे मातरम ह्या शब्दाचं अस्त्र मिळालं. हे वंदे मातरम हे शब्द एखाद्या अस्त्राप्रमाणे वापरले गेले. पुढच्या काळात त्याची जी सुरुवात झाली, लोकांच्या मनात 1875 मध्ये लिहिलेलं गीत पुढच्या जवळजवळ 30 वर्षांनी बंकिमचंद्रांच्या भविष्यवाणीप्रमाणे बरोबर 30 वर्षानंतर 1905च्या या सभेमध्ये पहिल्यांदा शस्त्र म्हणून वापरलं गेलं. तोपर्यंत हे गीत म्हणून वापरलं गेलं, ऐकत होते लोक, पण अस्त्र म्हणून वापरलं गेलं, शस्त्र म्हणून वापरलं गेलं ते ह्या दिवशी. वंदे मातरम हे शब्द एखाद्या शस्त्राप्रमाणे कोणी कोणी वापरले, क्रांतिकारकांनी तर वापरलेच, पण स्वातंत्र्याचा लढा ज्या बापूजींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाच्या मार्गाने, शांततामय मार्गाने चालला, त्या सत्याग्रहांनी सुद्धा अगदी शिरीष कुमार सारख्या कोवळ्या मुलापासून ते तुरेश्वरी देवी सारख्या 80 वर्षाच्या वृद्धेनं आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या, हातात ध्वज होता आणि मुखात शब्द होते वंदे मातरम. हे शब्द जे मुखात होते, हृदयात होते, या शब्दांच्या बळावर यांनी या गोळ्या सुद्धा एखाद्या फुलाप्रमाणे झेलल्या. क्रांतिकारकांनी वंदे मातरम हे शब्द उच्चारतच फासावर चढले, मृत्यूला सामोरे गेले. हातात गीता, मुखामध्ये वंदे मातरम हे शब्द, हे सगळं बळ केवळ 2 शब्दांनी दिलं. मला कोणी दाखला द्यावा की भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये असे कोणते शब्द आहेत का की ज्यांनी एवढं मोठं बळ संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याला दिलं. नाही, आपण बघतो आहोत भगिनी निवेदिता, हे जे शब्द वंदे मातरम हे शब्द लोकांच्या मनात जायला लागले मागे. आणि 1905 मध्ये ह्याच पार्श्वभूमीवर, वंगभंग विरोधाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बनारसला डिसेंबरमध्ये अधिवेशन भरलं, राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं. आणि या अधिवेशनामध्ये वंदे मातरमला पहिला विरोध झाला. आता हा विरोध कुठल्याही धार्मिक कारणासाठी नव्हता. हा विरोध केला नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी आणि रवींद्रनाथांची भाची म्हणजे रवींद्रनाथांची थोरली बहीण स्वर्णकुमारी देवी, हिची मुलगी सरलादेवी चौधरी, जी प्रसिद्ध गायिका होती, कवयित्री होती, तिनं वंदे मातरम गावं असं लोकांनी सांगितलं. पहिल्यांदा म्हणजे नको, कारण वंगभंग विरोधाची पार्श्वभूमी होती, गोखले नको म्हणले. पण लोकांनी जेव्हा तेच सांगितलं तेव्हा ते म्हणजे पहिलं कडवं गा. पण एकदा गायला सुरुवात केल्यानंतर सरलादेवी चौधरीवाडींनी संपूर्ण गीत गायलं आणि टाळ्यांच्या गजरामध्ये वंदे मातरमच्या उद्घोषामध्ये ती त्या खाली बसल्या. आणि त्याच वेळी आणखीन एक घटना घडली की त्याच अधिवेशनाच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये एक प्रदर्शन स्वदेशी वस्तूंचं भरलं होतं. आणि या वस्तूंच्या प्रदर्शनाची सुरुवात होती या ध्वजानं. हा कोपऱ्यात जो ध्वज दिसतोय त्याच्यावर शब्द बंगालीमध्ये वंदे मातरम. हा ध्वज भारताचा पहिला अर्वाचीन काळातला ध्वज मानला पाहिजे. याला पहिला ध्वज मानत नाहीत, याचं कारण एवढंच की हा ध्वज फडकावला गेला नाही, फक्त प्रदर्शनामध्ये मांडला गेला होता. हा केला भगिनी निवेदितांनी. स्वामी विवेकानंदांच्या जन्माने विदेशी असलेली स्त्री, पण तिनं हा ध्वज तयार करताना किती विचार केलाय तुम्हाला दिसेल की हा ध्वज आहे भगव्या रंगाचा. त्याचं महत्त्व मी वेगळं सांगत नाही. चौकोनी आहे आणि त्या ध्वजाच्या संपूर्ण 4ही बाजूंवर जे तुम्हाला ज्योती दिसत आहेत त्या 108 ज्योती आहे. पुन्हा 108चं महत्त्व वेगळंच आहे. मधोमध दिसत आहे ते इंद्राचं अस्त्र वज्र आणि बाजूला एका बाजूला वंदे आणि दुसऱ्या बाजूला मातरम हे बंगालीतले शब्द. किती विचार केला निवेदिताने.
जन्माने भारतीय नसून, मागच्याच वर्षी त्यांची स्मृती शताब्दी संपली, जन्माने भारतीय नसून सुद्धा भारतीय अध्यात्माचा, भारतीय संस्कृतीचा एवढा खोल विचार करावा हे विशेषच आहे. भगिनी निवेदितांचा हा पहिला ध्वज. त्याच्यानंतर 1906 मध्ये नेक्स्ट दुसरा ध्वज हा कलकत्त्यामध्येच सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या हस्ते उभारला गेला. त्या ध्वजावरही वंदे मातरम हे शब्द होते. आणि तिसरा ध्वज त्याच्यावरही वंदे मातरम हे शब्द होते. वंदे मातरमचा इतिहास सांगताना मध्येच मी ध्वजावर का आलो तर भारताच्या ज्या पहिल्या 3 ध्वज मानले जातात ध्वजाच्या वाटचालीत, त्या 3ही ध्वजांवर वंदे मातरम हे शब्द कायम आहे. स्टुटगार्ट या ठिकाणी 1907 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये एक अधिवेशन भरलं होतं. आणि या अधिवेशनात भारताला निमंत्रण नव्हतं, कारण इंग्रज प्रतिनिधी होते आपले. तरीही त्या ठिकाणी भाग घ्यावा असं सरदारसिंग राणा आणि सावरकर यांनी निश्चित केलं. त्याप्रमाणे सावरकरांच्या कल्पनेतून आणि निवेदितांच्या मादाम कामांच्या कल्पनेतून एक ध्वज तयार झाला. आज हा ध्वज पुण्याच्या केसरीवाड्यामध्ये सुस्थितीमध्ये ठेवलेला आहे. मूळ ध्वज जतन केलेला आहे. आपलं भाग्य आहे, भारताचा परदेशात फडकवला गेलेला जो ध्वज पहिला ध्वज आहे तो उत्कृष्ट पद्धतीनं जतन केलेला आहे. 1937 मध्ये हा ध्वज मादाम कामांच्या निधनानंतर सरदारसिंग राणांनी तिकडून पाठवला आणि तो पॅरिसमधनं पुण्यात आला. टिळकांचे नातू केतकर यांनी तो ध्वज, गवी केतकर यांनी तो ध्वज घेतला आणि तो पूर्णपणे चांगला आजही जतन केलेला आहे. हा ध्वज जेव्हा उभारला स्टुटगार्टच्या त्या अधिवेशनामध्ये, कोणतीही कल्पना नसताना मादाम कामांनी बोलायला सुरुवात केली. त्यांना विरोध झाला, कारण भारतीय प्रतिनिधी आवश्यकच नव्हते. इंग्रज असताना भारतीय कशाला पाहिजेत, कारण आपण अंकित आहोत त्यांचं. अशा वेळी त्यांनी बोलायला सुरुवात केली. जे विरोध करणारे होते मॅकडोनाल्ड नावाचे, जे पुढे पंतप्रधान झाले ब्रिटनचे, ते निघून गेले, सभात्याग केला. पण मादाम कामांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आपल्या साडीच्या हाताच्या मागे पदराआड हा ध्वज लपवलेला होता. आणि भाषण संपता संपता त्यांनी तो ध्वज, चौकोनी ध्वज वर दाखवला. आणि तो ध्वज दाखवत त्या म्हणाल्या, हा पहा भारताचा पहिला ध्वज. आपण सगळेजण उभे राहून याला मानवंदना द्या. आणि खरोखर आपण ज्या पद्धतीनं उभे राहिला, खरोखर हा जो ध्वज, आपण पुण्याला आलात तर जरूर हा ध्वज पहा, बसायला हरकत. आपण केलेलं हे अभिवादन वंदे मातरम या शब्दांना आहेच, पण त्याप्रमाणे मादाम कामांना आहे. एक पारशी स्त्री त्या काळात कोशाच्या बाहेर पडून भारताचा ध्वज साता समुद्रापलीकडे नेते, हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. ज्या ठिकाणी हा ध्वज उभारला ते ठिकाण दुसऱ्या महायुद्धामध्ये उद्ध्वस्त झालं. पण आपल्या हाती ते आता ह्याच्या आधी जे 2 फोटो बघितले ते 2 फोटो उपलब्ध झालेले आहेत. नेक्स्ट सुभाषचंद्रांचं ऐकण्यापूर्वी मधला एक थोडा कालखंड 1905 नंतर आपण थोडी उडी मारणार आहोत वेळेकडे बघून, आणि काही ध्वनिमुद्रणं आपल्याला 2 वेळा ऐकायची आहेत. म्हणून मधल्या कालखंडामध्ये बंगालची फाळणी 1911 मध्ये पंचम जॉर्ज भारतात येऊन ती रद्द केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण लोकांच्या मनात फाळणीचं बीज रोवलं गेलेलं होतं. मुस्लिम लीगची स्थापना झाली. पुढच्या काळामध्ये वंदे मातरम हे शब्द 1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं. महात्मा गांधींच्या हातामध्ये स्वातंत्र्य लढ्याची सूत्र गेली. पण वंदे मातरम हे शब्द गांधीजींनी सुद्धा गौरवलेले आहेत सुरुवातीच्या काळात. नंतरच्या काळात त्यांची मतं बदलली. पण 1920-22 सालच्या हरिजनमध्ये जोपर्यंत हे राष्ट्र आहे तोपर्यंत हे गीत राहील असे स्वतः गांधीजींचा शब्द आहे. पुढच्या काळात ते शब्द बदलले आणि 1945च्या सुमारास ते म्हणतात, ज्या ठिकाणी वाद होईल त्या ठिकाणी हे शब्द म्हणायचे टाळावे. अर्थात ती राजकीय भूमिका होती. गांधीजींबद्दल कुठल्याही अनादराने बोलण्याची माझी भूमिका नाही, कारण वंदे मातरमबद्दल गांधीजींनाही पूर्ण आदर होता.
गांधीजींचा लढा, स्वातंत्र्याचा लढा हा एका वेगळ्या अहिंसक मार्गाने चाललेला असताना भगतसिंग, राजगुरू, सखदेव, सूर्यसेनदार असे अनेक क्रांतिकारक आपापल्या परीनं स्वातंत्र्याचा लढा सशस्त्र करण्याचा प्रयत्न करतो. सूर्यसेनदार हे आपल्या भारतीय लढ्यात, स्वातंत्र्य लढ्यात एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व. कारण सुभाषचंद्रांनी सेना तयार केली हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या आधी पहिली सेना जर कोणी केली असेल की सशस्त्र सेना करून इंग्रजांना उत्तर दिलं पाहिजे, तर ते सूर्यसेनदार, मास्टर दा त्यांना असं नावाने म्हणत, क्रांतिकारकांचे गुरुस्थान होतं ते. त्यांनी चितगाव इथं शस्त्रागार लुटलं आणि जवळजवळ महिनाभर ते चितगाव त्यांनी लढवून ठेवलं. आज चितगाव बांगलादेशामध्ये आहे. या सूर्यसेनदारांना ज्या दिवशी फासावर देणार होते त्या दिवशी त्यांना फाशीला नेत असताना, बराकीमधनं नेत असताना अचानक एका कोठडीतल्या क्रांतिकारकांनी, राजकीय कैद्यांनी शब्द जोरात उच्चारले, वंदे मातरम. आणि संपूर्ण आजूबाजूच्या बराकीमधनं वंदे मातरमचे शब्द वारंवार यायला लागले, आरोळे यायला लागले. वंदे मातरमचा मोठ्या स्वरामध्ये जय जयकार व्हायला लागला. आणि हा जय जयकार त्या सूर्यसेनदारांना, धरलेल्या इंग्रजांना, इंग्रज अधिकाऱ्यांना असह्य झाला. स्वतः सूर्यसेनदार त्या शब्दांमध्ये शब्द मिसळायला लागले, वंदे मातरम हे शब्द उच्चारायला लागले. आणि हे असह्य झाल्यामुळे आता कोठडीत बंदिस्त असलेल्या कैद्यांना काही हात न लावता सूर्यसेनदारांवर फासावर, ज्यांचा मृत्यू काही क्षणावर आलेला आहे, त्या सूर्यसेनदारांना मारायला सुरुवात केली. सूर्यसेनदारांना इतकं बेदम मारलं की सूर्यसेनदार बेशुद्ध पडले. आणि त्या बेशुद्ध अवस्थेत माणुसकीला कलंक फासावा अशा पद्धतीनं बेशुद्ध अशा सूर्यसेनदारांना फासावर चढवलं. बेशुद्ध पडत असताना सूर्यसेनदारांचे शब्द, ओठ हे वंदे मातरम म्हणण्यासाठी हलतच होते. ज्या वंदे मातरम या शब्दाचा उच्चार बेशुद्ध होईपर्यंत नव्हे, मरणाच्या दारात जाईपर्यंत सूर्यसेनदारांनी उच्चारला. त्याच काळची घटना दुसरी, नंदुरबारच्या या शिरीष कुमारनी आणि त्याच्या सहकार्याने वंदे मातरम म्हणत या गोळ्या झेलल्या. हे सगळं चालू असताना स्वातंत्र्याच्या लढ्याला आपण एक क्रांती लढ्याचं स्वरूप द्यायला पाहिजे हे कधीच सुभाषचंद्रांनी ठरवलं होतं. त्याला मूर्त स्वरूप येत नव्हतं. काँग्रेसमधला प्रचंड विरोध होता. अखेर सुभाषचंद्र नाट्यमयरित्या भारतातनं निसटले. काबूल मार्गे अनेक देशात जात शेवटी सिंगापूरला गेले. आणि आज ज्यांचा जन्मदिवस आहे असं पहिल्यांदाच हा कार्यक्रम सुरू होताना निवेदकांनी सांगितलं, त्या रासबिहारी बोसांच्या सांगण्यानुसार रासबिहारी बोसांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती. आणि आझाद हिंद फौजेचं नेतृत्व स्वतः सुभाषचंद्रांनी स्वीकारावं असं सांगितलं. आणि सुभाषचंद्रांनी ते स्वीकारलं. फौज ज्यावेळी उभारली जाते त्यावेळी त्याला शिस्तीची गरज आहे. आणि शिस्त आणि संगीत याचं नातं वेगळं आहे. संचलन गीत पाहिजेच. आणि हे संचलन गीत आझाद हिंद सेनेसाठी कोणतं असावं? वंदे मातरम. सुभाषचंद्र बोसांचं वंदे मातरमवर नितांत प्रेम होतं. आपण ऐकणार आहोत आझाद हिंद सेनेसाठी सुभाषचंद्र बोसांनी जे वंदे मातरम तयार केलं ते वंदे मातरम तिमिर वरण भट्टाचार्य या संगीतकारांनी केलेलं होतं. सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेच्या आधी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष असताना 1938 साली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये तिमिर वरणच्या ग्रुपने हे वंदे मातरम गायलं होतं. अत्यंत सुंदर. माझ्याकडे जेवढी ध्वनिमुद्रण आहेत त्यातलं सगळ्यात सर्वोत्तम जे ध्वनिमुद्रण मानता येईल अशा 2-3 ध्वनिमुद्रणांमध्ये वंदे मातरमच्या शब्दांना अत्यंत न्याय देणारं असं संगीत हे आहे. एखाद्या संचलन गीताप्रमाणे हे बांधलेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की सुभाषचंद्रांचं हे राष्ट्रगीत सुभाषचंद्रांनी खरंच स्वीकारलं होतं का असा प्रश्न अनेक जण विचारतात त्यांच्या विचारसरणीमुळं. पण 5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कॅप्टन लक्ष्मींना भेटलो होतो
त्यावेळी त्यांना विचारलं की हे काही खरंच संचलन गीत म्हणून वापरत होते का, तेव्हा त्या म्हणल्या ऐकू आम्ही आठवतो. आणि आश्चर्य वाटेल की हे गीत त्यांना आम्ही जेव्हा ऐकवलं, त्याचं शूटिंग केलेलं हे गीत कॅप्टन लक्ष्मीने त्याच्याबरोबर स्वतः म्हटलं खुर्ची करली. आज कॅप्टन लक्ष्मी कम्युनिस्ट विचारसरणीचं मानलं जातात, पण पूर्ण वंदे मातरम त्यांनी या गीताच्या बरोबरीने त्यावेळी म्हटलं. अत्यंत सुंदर पाची कडवी तुम्ही जाऊन यांनी फार सुंदर बांधलेली आहे. आपण बघतो आहोत ते सुभाषचंद्रांचं मूळ ध्वनी चित्रपट आहे. सुभाषचंद्र बोस समितीनं ती ध्वनी चित्रपट काढलेली आहे. हे मात्र गीत आपण अंश न ऐकता पूर्ण ऐकणार आहोत. फार सुंदर ध्वनिमुद्रण आहे. व्हिडिओ पुन्हा नेक्स्ट 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 दुर्दैवानं सुभाषचंद्र बोसांचं अपघाती निधन झालं. आता हा विषय वादग्रस्त आहे, मी त्याविषयी बोलणार नाही. पण सुभाषचंद्रांच्या जाण्यामुळे एक फार मोठी पोकळी निर्माण झाली. सुभाषचंद्रांच्या निधनानंतर 1947 साली आपण बघितलं की भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यावेळी हे मिळणार दृष्टिक्षेपात आलं, त्या 1946 मध्ये घटना समितीची स्थापना झाली डिसेंबरच्या 46 मध्ये. आणि या घटना समितीचं कामकाज डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालं. आणि 1947च्या जुलैमध्ये राष्ट्रध्वज निश्चित झाला. पंडित नेहरूंनी हा राष्ट्रध्वज दाखवला आणि तो संमत झाला. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी हा राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावर फडकवला गेला. लाल किल्ल्यावर फडकवावा अशी सुभाषचंद्र बोसांचीच इच्छा होती. आणि ती इच्छा CV वारद नावाच्या एका सामान्य माणसाने, असामान्य वृत्तीच्या माणसाने सुभाषचंद्रांची ही इच्छा नेहरूंपर्यंत पोहोचवली. आणि नेहरूंनी ती मानली. आणि 1947 साली 15 ऑगस्ट या दिवशी हा ध्वज फडकला. हा ध्वज फडकला पहिल्या दिवशी स्वातंत्र्याच्या. ध्वज निश्चित झाला, पण त्या दिवशी आपलं राष्ट्रगीत मात्र निश्चित झालं नव्हतं. पुढे 2 वर्ष या घटना समितीचं कामकाज चाललं. आणि विशेष सांगायचं म्हणजे वंदे मातरमला अत्यंत झुकतं माप होतं हे नेहरूंना माहिती होतं. त्यांनी सगळ्यांची मतं मागवली, सगळ्या प्रांतिक मंडळांची. तेव्हा वंदे मातरमला झुकतं माप मिळत होतं. त्यामुळे या घटना समितीच्या संपूर्ण कामकाजामध्ये 2 वर्षाच्या नेहरूंनी याच्यावर कोणतीही चर्चा होऊ दिली नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी दुर्दैवानं त्याची चिरी ओढली. आणि 1950 मध्ये 24 जानेवारी घटना समितीच्या अंतिम बैठकीच्या दिवशी, 26 जानेवारीच्या आधी 2 दिवस, 24 जानेवारीच्या रात्री घटना समितीची अंतिम बैठक झाली. आणि त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी जाहीर केलं की वंदे मातरम यांनी स्वातंत्र्य लढ्यात फार मोठी कामगिरी केलेली आहे, परंतु जनगण मन या रवींद्रनाथ ठाकूर यांच्या गीताला आपण राष्ट्रगीताचा दर्जा देत आहोत, नॅशनल अँथेम म्हणून. आणि स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या वंदे मातरमला आपण राष्ट्रीय गीत म्हणजे नॅशनल सॉन्ग याचा दर्जा देत आहोत, असं जाहीर केलं. हे जाहीर करताना काही लोकांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत व्हावं यासाठी फार मोठे प्रयत्न केले. आज वंदे मातरम हे स्थान राष्ट्रीय गीत म्हणून आहे. कदाचित ते दिसलंच नसतं, फक्त जनगणमन दिसलं असतं. पण वंदे मातरम का दिसतंय आपल्याला, त्याच्या मागे 3-4 माणसं आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यातले 2 मराठी आहेत. एक आहेत मास्टर कृष्णराव पुरंदरेकर. नेक्स्ट आपण जाऊया विनायक बुवा पटवर्धनांचं आपण ऐकणार नाही आहोत वेळेच्या अभावी. मास्टर कृष्णराव पुरंदरेकर 1947 साली जेव्हा नेहरूंचं निवेदन वर्तमानपत्रातून वाचलं की वंदे मातरमचे शब्द हे
परदेशातल्या बँडवर बसू शकत नाहीत, युनोत वाजवण्यासाठी ते योग्य नाहीत, म्हणून कदाचित वंदे मातरमचा विचार होणार नाही. हे वाचलं मास्तरांनी पत्र पाठवलं. मास्तर त्यावेळी मास्तर कृष्णराव हे नाट्यसंगीताचे फार मोठे, मराठी संगीत नाटकाचे, मराठी शास्त्रीय संगीताचे आणि त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीचं फार मोठं नाव. त्यामुळे त्यांनी स्वतः पत्र पाठवून सांगितलं की एक संगीतकार म्हणून, संगीताचा अभ्यासक म्हणून माझा विचार तुम्ही लक्षात घ्यावा. त्यांनी स्वतः पत्र पाठवलं, नेहरूंची वेळ मागितली, घटना समिती समोर त्यांनी सांगीतिक लढा दिला, सांगीतिक संघर्ष केला. संघर्ष सांगीतिक मार्गानेच केला. एखादी व्यक्ती लढा द्यायचा झाला, आज आपण ज्या पद्धतीचे लढे बघतो त्याला कुठल्याही नैतिकतेचं अधिष्ठान राहिलं आहे की नाही आपणच बघावं. पण एखादा कलाकार कलेच्या माध्यमातून जेव्हा लढा देतो तेव्हा तो कुठल्याही अन्य प्रकाराने देत नाही. मला सांगायला अभिमान वाटतो की नाशिकचेच पंडित विष्णू दिगंबर परुस्कर ज्यांनी आपला शेवटचा काळ नाशिकमध्येच घालवला, या पंडित विष्णू दिगंबरांनी एक कलाकार म्हणून वंदे मातरमला एक वेगळं स्थान मिळवून दिलं. कारण काकीनाडा अधिवेशनामध्ये 1923च्या अधिवेशनामध्ये नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पंडित विष्णू दिगंबर गायला उभे राहिले. ते जे पंज चेहरा, दाढी वाढलेली, एखाद्या ऋषीमुनीप्रमाणे भासणारं त्यांचं व्यक्तिमत्व गायला सुरुवात करणार. आणि त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे मौलाना अहमद अली बंधूंपैकी मोठे यांनी वंदे मातरम गायचं नाही म्हणून अचानक सांगितलं. एखादा गायक त्यावेळी गोंधळून गेला असता, पण पंडित विष्णू दिगंबर हे फार मोठं व्यक्तिमत्व. त्यांनी त्या क्षणी काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या त्या व्यक्तीला बजावून सांगितलं की हे कुठलंही धर्मस्थळ नाही, हे राष्ट्रीय सभेचं स्थान आहे, देशाची कर्मभूमी, देशाचं राजकारण ठरवणारे स्थान आहे, देशाचं भवितव्य ठरवणारं स्थान आहे. इथं वंदे मातरम गायलं जाणार. आपणास मान्य नसेल तर आपण हे सभास्थान सोडून जाऊ शकता. आपणच नव्हे तर आपणापैकी ज्यांना कोणाला, प्रेक्षकांपैकी ज्यांना या वंदे मातरमला विरोध करायची इच्छा असेल त्यांनी हे सोडून जावं. एकही व्यक्ती सभास्थान सोडून गेली नाही हे सांगायला नको. पंडित विष्णू दिगंबरांनी हे गीत गाऊन पूर्ण केलं, पण पुढच्या वर्षीपासून मात्र ते गायला पुन्हा आले नाही. त्यांचे शिष्य विनायक बुवा पटवर्धनांनी हे पुढे चालू ठेवलं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत 1975 पर्यंत विष्णू दिगंबरांच्या पद्धतीनं विनायक बुवा गात होते वंदे मातरम प्रत्येक सभेमध्ये. मास्तर कृष्णरावांनी वंदे मातरमसाठी फार मोठा संघर्ष केला. नेहरू म्हणाले की हे परदेशी बँडवर बसणार नाही. हे परत आले, मुंबईला आले. मुंबईला मिलिटरी बँड होता, त्याचं सायमन नावाचे जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्या नेतृत्वाखाली, संगीत दिग्दर्शक होते, घोष पथकाचे मुख्य होते, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वंदे मातरम त्यांचं झिंजोटी रागातलं हे घोषावर परदेशी पद्धतीनं, नोटेशन पद्धतीनं बसवलं. त्याचं ध्वनिमुद्रण केलं. पुन्हा एकदा संसदेच्या म्हणजे घटना समितीच्या समोर ते प्रात्यक्षिक केलं. हे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर सूचक असं बोलणं नेहरूंनी केलं. ते एवढंच वाक्य म्हणाले की आपण राष्ट्रीय संगीतकार आहात, याच्या पुढे काही नाही, याच्या पुढे काही नाही. एवढंच वाक्य, आपण राष्ट्रीय संगीतकार आहात. वंदे मातरमला स्थान देऊ की नाही काही बोलले नाही. आचार्य देवांसारखी मंडळी तिथं होती. मराठी अनेक मंडळींनी मास्तरांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सगळ्यांनी मास्तरांना हेच सांगितलं की नेहरू म्हणते तो शब्द शेवटी अंतिम राहणार, आमचं काही चालणार नाही. आणि शेवटी 24 जानेवारीच्या रात्रीपर्यंत मास्तर कृष्णराव दिल्लीमध्ये राहिले होते. अंतिम बैठकीपर्यंत त्यांना आशा होती. आणि ती बैठक संपल्यानंतर जो काही निर्णय झाला त्यानंतर उद्विग्न होऊन त्यांनी ताबडतोब दिल्ली सोडली आणि ते पुण्याला आले. यासंबंधीचा सगळा पत्रव्यवहार, मूळ पत्रव्यवहार माझ्याकडे आहे. आणि ह्या संपूर्ण लढ्यामध्ये मास्टर कृष्णरावांच्या बरोबर जे त्यांचे पुतणे होते त्यांनीच याचं कथन आमच्या पुढे केलेलं आहे. जे मास्तरांचे स्वीय सचिव म्हणून बरोबर होते. 24 जानेवारीच्या दिवशी
राजेंद्र प्रसादांनी जे जाहीर केलं की वंदे मातरमला समान स्थान मिळेल, मास्तरांचा हा एक प्रकारे नैतिक विजय होता. किमान वंदे मातरमला समान का होईना स्थान मिळालं. पण आज आपण ही सगळी ध्वनिमुद्रणं ऐकतोय ना, याचं कारण सुद्धा कदाचित तेच आहे. कारण वंदे मातरमची एवढी वेगवेगळी व्हर्जन्स का आपण ऐकू शकतो आहोत? कारण जनगणमन राष्ट्रगीत झाल्यानंतर त्याच्यावर प्रोटोकॉल्स आहे. सरकारी कायद्याप्रमाणे ते 52 सेकंदच गाता येतं, पूर्ण जनगणमन गाता येत नाही, त्याची चाल बदलता येत नाही, ते समूह पद्धतीनंच गायला लागतं. अनेक बंधनं आहेत. त्याचा अवमान जरा जरी झाला तर केस होऊ शकते, खटला होऊ शकतो. ती गोष्ट याला समान स्थान मिळालं आहे आणि नॅशनल सॉन्ग आहे, त्याच्यामुळे वंदे मातरमच्या बाबतीत नाही. आणि म्हणूनच 1997 साली आपण मास्तरांचं थोडीशी झलक ऐकूया. मास्तर कृष्णराव फुलंबेकर, कारण मास्तर कृष्णरावांच मुळेच आज वंदे मातरम आहे. झेंजोटी रागाचं अतिशय सुंदर असं रचना आहे. हे गीत ऐकताना, याचं संगीत ऐकताना आपल्याला प्रभातच्या सिनेमाची आठवण होते. प्रभातच्या संगीताची 2 ओळीच आपण ऐकणार. आपण जो फोटो बघतोय तो चीनमध्ये पेकिंग या ठिकाणी, बीजिंग म्हणजे आत्ताचं, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ज्योत्स्ना बोले, हिराबाई बडोदेकर, स्वतः मास्तर कृष्णराव हे वंदे मातरम 1952 साली गातात. उजवीकडे जो फोटो दिसतोय तो. नेक्स्ट मोगूबाई कुर्डीकर, त्यांची ओळख आज आपण हिरा किशोरी अमोणकरांच्या मातोश्री म्हणून करत असो, तरी मास्तरांप्रमाणे ज्यांनी लढा दिला ते पंडित वि. दे. अंभईकर, नागपूरचे मूळचे, यांनीही संसदेमध्ये आपल्या पद्धतीनं खंबावती रागाचं वंदे मातरम ऐकवलं होतं. मास्तरांप्रमाणेच त्यांनीही लढा दिला. आपण ऐकणार नाही. मोगूबाई कुर्डीकरांनी ही रेकॉर्ड 1952 मध्ये त्यांच्या आवाजामध्ये काढली. वंदे मातरम हे 1-2 मिनटं. वंदे मातरम हे कोणी कोणी गायलं, यादी मोठी आहे. पण संगीतामध्ये भारतरत्न ज्या गायकांना मिळाला म्हणजे लता मंगेशकर, भीमसेन जोशी आणि सुब्बलक्ष्मी. मी गायक म्हणतोय, रविशंकर किंवा बिस्मिलांना मिळाली असती तर ते वादक आहेत. ज्या गायकांना भारतरत्न मिळाली त्या 3ही भारतरत्नांनी आपापल्या पद्धतीनं वंदे मातरम गायला. सुब्बलक्ष्मींनी, MS सुब्बलक्ष्मी हे आपल्या भारतीय संगीताचं फार मोठं नाव आहे, आदरणीय ऋषितुल्यच असं नाव आहे. कारण सुब्बलक्ष्मींनी आपली संपत्ती राष्ट्रासाठीच अर्पण केलेली आहे. सुब्बलक्ष्मींनी हे जे वंदे मातरम गायलं हे 1900 साधारण 48-47च्या आसपासची रेकॉर्ड आहे. दिलीप कुमार रॉय जे अरविंदांचे शिष्य होते, गायक होते, त्यांनी आणि सुब्बलक्ष्मींनी मिळून ही रेकॉर्ड गायली. भारतीय म्हणजे दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय अशा पद्धतीचं हे ध्वनिमुद्रण जुगलबंदी स्वरूपात आहे. 1-2 ओळी ऐकूया आणि पुढे जाऊया. यांनी पूर्ण गायलेलं आहे. सुब्बलक्ष्मींनी ह्या रेकॉर्ड शिवाय सुब्रमण्यम भारती हे प्रसिद्ध तामिळ कवी, ज्यांना सुब्रमण्यम भारती अशी पदवी मिळाली आहे, त्यांनी तमिळमध्ये वंदे मातरमचं भाषांतर केलंय. तेही गायन सुब्बलक्ष्मींनी तमिळ गायन केलेलं आहे. नेक्स्ट गीताधर GM दुराणी यांनीही त्याचं वंदे मातरमचं सुरेख गायन केलं. आपण तिसऱ्या भारतरत्नांपाशी येऊया. खरोखर भारतीय संगीताचं एव्हरेस्ट ज्यांना म्हणता येईल अशा पंडित भीमसेन जोशींनी 1997 साली ज्यावेळी भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण होत होती, तो दिवस आठवा. 14 ऑगस्ट 1997 या दिवशी रात्री 12 वाजता संसदेचं विशेष अधिवेशन भरलेलं होतं. आणि रात्री 12 वाजता बरोबर संसदेचं अधिवेशन रात्री 8-9 वाजता सुरू झालं. आपण कदाचित त्याचं प्रक्षेपण थेट चालू होतं, बाहेर बघितलं असेल.
रात्री 12 वाजता संसदेचं काम आहे त्या ठिकाणी थांबलं आणि पंडित भीमसेन जोशींनी वंदे मातरम गायला सुरुवात केली. मगाशी जे मी म्हणतो की वंदे मातरमला प्रोटोकॉल नसल्यामुळे वंदे मातरम वेगवेगळ्या स्वरात वेगवेगळ्या संगीत रचनामध्ये आपण ऐकू शकतो. भीमसेन जोशींनी यांनी जे वंदे मातरम गायलं ते संसदेत पद्धतीने गायलं आणि संपूर्ण संसदेनं ते ऐकलं. ऐकूया आपण थोडं. 1900 ऐकूया. संसदेमध्ये भीमसेन जोशींनी गायला असं नाही. बरोबर 1998 साली 1 वर्षांनी म्हणजे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष संपताना पुन्हा एकदा संसदेचं अधिवेशन भरलं. त्यावेळी मात्र हे रेकॉर्डिंग 2007 सालचं आहे. संसदेच्या अधिवेशनामध्ये जसराजांनी पुन्हा एकदा हे वंदे मातरम गायलं. पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं गायलं, सरकारी चालीत गायलं नाही. पण ऐकूया आपण, पाहूया आपण. यात एक चुकीची गोष्ट आपल्याला दिसेल ज्याचा खरं म्हणजे आपण निषेध करणं पाहिजे की जसराज बसून गात आहेत. 98 साली त्यांनी उभं राहून गायलं होतं, पण 7 साली मात्र त्यांनी बसून गायलं आहे. आणि संसदेचे सगळे सन्माननीय लोक हे समोर ऐकतायत आणि वंदे मातरम गाताना सगळे बसलेत आणि टाळ्या वाजवत आहेत. सगळे ओळखता येतात आपल्याला. कोणी ढोलकेही काढताय. लता मंगेशकरांचं वंदे मातरम मुद्दामून ऐकवत नाही कारण ते दुर्मिळ नाही आहे. आजही आपण ते ऐकू शकतो. वंदे मातरमचा विचार राष्ट्रगीत या दृष्टीने कोणी केला असेल तर वसंत देसाई. वसंत देसाईंचं योगदान फार मोठं आहे. ऐकूया. थोड़ा बोलना है. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक वसंत देसाई की खुद की आवाज, क्योंकि सुरेश चांदवणकर रेकॉर्ड संग्रह उन्होंने सोचा कि अगर ये राष्ट्रगीत होने वाला है तो भारतीय संगीत राष्ट्रगीत है, ज्याप्रमाणे विदेशों में बजाया जाए तो सेवेसाठी केलं त्याच पद्धतीने यांनी राष्ट्रगीत या हेतूने हे गीत रचना केली. वसंत देसाई गा रहे हैं, उसके पास 4 रेकॉर्ड्स केले वेगवेगळे. आप सुनेंगे कि सब विदेशी इंस्ट्रूमेंट जैसे ऑर्गन ये वगैरह, और जब वो हिस्सा खत्म होके देशी पे आएंगे तो आपको सुतारी, ढोल, नगारा, फ्लूट ये सुनने को मिलेंगे. तो संगीतकार किस तरह से दिशा में विचार करते थे और सब लोग यही कोशिश कर रहे थे कि पंडित जी को मनाने के लिए कि ये सभी भारतीय रूप से बन सकता है, इसी को राष्ट्रगीत बनाने के संगीत बाधा नहीं पहुंचा सकता. तो ये ध्यान में रख के अगला हिस्सा थोड़ा सुनें. भारतीय वाद्यांचा वापर केलेला आहे. वसंत देसाई आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत आहे. वंदे मातरमचा हा जवळजवळ 134 वर्षाचा इतिहास, 135 वर्षाचा इतिहास. स्वातंत्र्य मिळून आपल्याला इतकी वर्ष झाली तरी आज लोकांच्या मनात वंदे मातरम पुसण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर झाला तरी सुद्धा लोकांच्या मनातनं वंदे मातरम हे शब्द, हे वंदे मातरम हे गीत पुसलं गेलेलं नाही. वंदे मातरम या गीताला मुस्लिम देशाची झाडं आहे असं म्हणतात, परंतु माझा अनुभव तसा नाही. अतिशय चांगला अनुभव आहे.
हा जो मुस्लिम देशाची झालर लावली जाते ही राजकारण्यांनी निर्माण केलेलं एक भूत आहे त्यांच्या सोयीसाठी. माझ्या अनुभवावरनं हे सांगतो, कारण 2000 साली ज्यावेळी पुण्यामध्ये 11,000 विद्यार्थ्यांनी एकत्रित वंदे मातरमचं समूह गायन केलं, त्यावेळी पुण्याच्या 65 शाळातले वेगवेगळ्या शाळातली मुलं होती, म्हणजे कॉर्पोरेशनच्या शाळांपासून मिळतीच्या शाळेपर्यंत आणि ख्रिश्चन टाईपच्या शाळांपासून ते अँग्लो उर्दू सारख्या प्युअर मुस्लिम शाळांपर्यंत. परंतु या सर्व शाळा त्यात आनंदाने सहभागी झाल्या आणि वंदे मातरमच्या 125व्या वर्षाच्या या संपूर्ण समूह गायनामध्ये या मुस्लिम शाळांनी सुद्धा वंदे मातरम पूर्ण गायलं. त्याच्यामुळे वंदे मातरम हा जो विरोध आहे याचा अनुभव आणि प्रत्यक्षात चित्र हे जे दिसतं आपल्याला ते काही ठराविक नेत्यांनी त्यांच्या सोयीसाठी केलेलं राजकारणाचा भाग आहे असंच म्हणता येईल. आज वंदे मातरम या शब्दाने वेगळं काय साधणार आहे. आपण दीड वर्षाच्या कालखंडात अण्णा हजारेंच्या आंदोलनात वंदे मातरम या शब्दाचं महत्त्व बघितलेलं. आजही वंदे मातरम हे शब्द एखाद्या शस्त्राप्रमाणे वापरता येईल. मातृभूमीवरचं प्रेम व्यक्त करण्याचं ते शब्दरूप माध्यम आहे. याच्यामध्ये हनुमंताच्या गदेचं सामर्थ्य आहे, अर्जुनाच्या धनुष्य बाणाची ताकद आहे, इंद्राच्या वज्राची ताकद आहे. आणि त्याचमुळे आज एवढी वर्ष झाली तरी बंकिमचंद्रांच्या भविष्यवाणीप्रमाणे हे गीत लोकांच्या मनातून पुसलं गेलेलं नाही. आज या गीताच्या हा सगळा प्रवास, सांगीतिक प्रवास आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्याचा सहभाग आपल्या पुढे मांडताना एक मला मनापासून आनंद होता की एवढ्या सगळ्या दुर्मिळ ध्वनिमुद्रणांपैकी काही ध्वनिमुद्रणं, मला माहिती वेळेच्या अभावी याच्याहून अधिक अनेक ध्वनिमुद्रणं आपण 11,000 विद्यार्थ्यांचं ऐकवणार. शेवटी सगळी ध्वनिमुद्रणं आपल्यासमोर ऐकवणं शक्य नाही. योगी अरविंदांनी वंदे मातरमचं जे इंग्रजी भाषांतर केलं आहे ते ओमपुरीच्या आवाजात अत्यंत सुंदर आहे, तेही ऐकवणार होतं. ते दुर्मिळ नाही. जो दुर्मिळ भाग होता, फार ऐकायला कमी मिळेल असा भाग होता, तो आपल्यापुढे मी सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी पुण्यामध्ये नेहरू स्टेडियमवर जे वंदे मातरम सगळ्यांनी गायलं ते वंदे मातरम आपण या मुलांच्या तोंडून ऐकणार आहोत. 1-2 मिनिटं मी सांगितल्यानंतर सुरुवात करा. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी फुल्ल कुसुमिदान द्रुमल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी शुभरान वरदान मातरम वंदे मातरम.